लग्नासाठी दबाव टाकत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीने दामिनी पथकाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी समज दिलाय। ही कारवाई सोमवारी करण्यात आली आहे। शासकीय मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने दामिनी पथकाला फोन करून मदतीची मागणी केली होती। त्यानंतर दामिनी पथकाने सिडको बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींची भेट घेऊन तिची सविस्तर माहिती घेतली। विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार 2 महिन्यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात तिची एका युवकाशी ओळख झाली होती। त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, मात्र पुढे युवकाने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली। विद्यार्थिनीने बोलण्यास नकार दिल्यानंतर युवकाने तिचे फोटो फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे तिच्या शिक्षणावर तसेच पोलीस भरतीच्या तयारीवर परिणाम होत असल्याचं तिने दामिनी पथकाला सांगितलंय। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याला समज देण्यात आली आहे। तसेच कोणत्याही कारणावरून संबंधित विद्यार्थिनीला त्रास देणे, धमकावणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, सुधाकर पवार, महिला पोलीस अंमलदार कल्पना नागरे, साक्षी चंद्रे तसेच पोलीस शिपाई जयलाल जोनवाल आणि सुरेश संकपाळ यांनी केली आहे।